उर्मीचा मार विठाला टाळी 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 हरि 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 वरदे हरि ज्ञानेश्वर महाराज की राम महाराज की लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया। नमो सद्गुरु तुकया नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। आता हृदय हे आपुले सौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंसी वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंसी। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूनिवासी संतश्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा संतांच्या सामर्थ्याचं संतांच्या पराक्रमाचं संतांकडे असलेल्या बळाचं चिंतन करून संतांनी गाजवलेल्या पराक्रमाचं चिंतन मांडणारा हा अभंग आहे विठाला। अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार कैलासवासी संजय भाऊ हरिभाऊ केंद्रे यांच्या 10व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आमच्या बहीण असलेल्या श्रीमती मनीषाताई संजयरावजी केंद्रे त्यांचे सुपुत्र अक्षय संजयरावजी केंद्रे अलकाताई समस्त केंद्रे परिवाराच्या वतीने संजय भाऊंच्या 10व्या पुण्यस्मरणाच्या निमित्त भव्य आणि दिव्य अशा रामकथेचं आयोजन रामायणाचार्य विदर्भरत्न महाराष्ट्र भूषण महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हटलं तरी अडचण नाही, महाराष्ट्राचे तुलसीदास म्हटलं तरी हरकत नाही आणि आधुनिक एकनाथ महाराज म्हटलं तरी अडचण नाही अशा वंदनीय पूजनीय आमच्या सर्वांचं आदराचं स्थान असलेल्या रामरावजी महाराज ढोक यांच्या मुखारविंदातून रामकथा
आणि कीर्तन महोत्सव. काल पहिला दिवस माझे जिवलग मित्र सोपानजी महाराज, आज आमच्याकडं दुसऱ्या दिवसाची सेवा. ताई विचार करा, आजच मंडप तुमचा फुल झालाय, उद्या काय होईल? प्रवृत्तीवर असं आहे तर निवृत्तीचं कसं? ही बाजू उघडीच करावी लागेल, ही बाजू उघडी करावी लागेल आणि समोरची उघडी करावी लागेल. मला पंचायत एवढी पडली आहे, माणसं हरवतील की काय उद्या? कारण उद्या निवृत्तीनाथ महाराज येणार आहेत. त्यामुळं उद्याचा समाज वेगळाच असणार आहे आणि भरपूर असणार आहे. आजच मंडप दुसऱ्या दिवशी फुल झाला आहे, कालच भरला, पहिल्याच दिवशीच भरला म्हणा ना. आज ओसंडून वाहतोय, उद्या महापूरच येणार आहे. सुंदर, अतिशय सुंदर नियोजन आहे. किती देखणं आणि सुंदर नियोजन आहे, अर्ध्या मिनिटात दाखवू का तुम्हाला? मी थांबलोय ते पुढचं आठवत नाही म्हणून नाही, तुम्ही किती शांत बसला हे दाखवण्यासाठी. याला म्हणायचं पिन ड्रॉप सायलेन्स. टाचणी पडली तर आवाज यावा असं सुंदर नियोजन. हे खरोखरचीच मिलिटरी आहे का? जाताना सांभाळा मला. किती अगदी ते हुबेहूब मिलिटरी मलाच वाटतायत. आहेतच वा, म्हणजे तिकडं घेतलीतच म्हणा ना. धन्यवाद. सुरुवातीलाच एक वाक्य बोलून जाऊ का महाराज? या सगळ्यांप्रती मला नितांत आदर वाटतो. वारकरी संप्रदायातले गायक, वारकरी संप्रदायातले वादक, वारकरी संप्रदायातले कीर्तनकार यांच्याप्रती आम्हाला नितांत आदर आहे. पण त्याच्या पुढचं वाक्य आहे का, यांच्याप्रती जेवढा आदर वाटतो त्याच्यापेक्षा चौपट आदर आम्हाला देशाच्या जवानांप्रती वाटतो. आणि मला सांगा, का नाही वाटला पाहिजे आम्हाला आदर? आम्ही घरात निवांत बसू शकतो कारण ते सीमेवर उभे असतात. आम्ही झोपू शकतो, ते सीमेवर जागे राहतात. आम्ही 4 घास खाऊ शकतो, ते सीमेवर उपाशीपोटी बसलेले असतात. आम्ही बायका पोरांसोबत संसार करू शकतो कारण त्यांनी बायका पोरांना सोडून सीमेवर उभे असतात. आम्ही मायबापांची सेवा करू शकतो कारण त्यांनी मायबापांना सोडून देशाच्या सीमेवर उभे असतात. मी तर नेहमी सांगत असतो महाराज, ताई एक आवर्जून वाक्य बोलेलाच, एक वेळेला मंदिर दिसल्यानंतर हात नाही जोडला तरी चालेल, असा देशाचा जवान समोरून आल्यानंतर प्रामाणिक अंतकरणानं त्यांना सॅल्यूट करायला विसरू नका. ते आहेत म्हणून आपण आहोत. त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या हे वेगळं सांगायची गरज नाही महाराज. एकदा मी पुढे घोषणा देईल, आपण मागे घोषणा द्या. फक्त या जवानांकडे पाहून मन भरून आलं म्हणून बोललो. मी पुढे घोषणा देतो, आपण मागे द्या. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. हर 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 हर. जय जवान, जय जवान. धन्यवाद. विठाला. अतिशय देखणं नियोजन आहे. तितक्याच उंचीची गुणवान मंडळी माझ्या दोन्ही हाताला उभी आहेत. उभा महाराष्ट्र ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी सतत आर्तभूत आहे, ज्यांच्या काकड्याच्या चाली ऐकता ऐकता आम्ही लहानाचे मोठे झालो. परम आदरणीय आमचे दिगंबर बाबा कुटे, आमचे माऊली महाराज हिवरखेडेकर, विलास महाराज, अनंत महाराज, मृदंगाचार्य आमचे जिवलग मित्र असणारे रामकृष्ण दराडे महाराज, माझे दत्तात्रयांचे 24 गुरु. या अभंगावरचे कीर्तनं जर झी टॉकीजला आपण पाहिले असतील तर ते कीर्तनं यांनी वाजवलेत. तिथं तुका आणि राम सोबतच होते. आज दराडे महाराज आहेत म्हटलं, आमचं मागासपासून बोलणं, आम्ही सोबतच आलो, आनंद वाटला. मी येताना मला बाबा वगैरे सगळे असल्याची जाणीव होती, पण मला ज्यांच्याद्वारा हे निमंत्रण आलं, आमच्या ताईसाहेबांचे वर्गमित्र आणि माझा हृदयाभिन्न जीवलग मित्र, आमच्या गंगाखेड नगरीचे शिक्षण सम्राट रामराजे फड खादगावकर यांच्या माध्यमातून या सेवेचा योग आला. त्यांनी म्हटले, महाराज तिथं दिगंबर बाबा वगैरे सगळे आहेतच, पण जाताना बोलायला म्हणून 2 गुणवान घेऊन जा. ते म्हणायलाही कामाला येतील. माझे हृदयाभिन्न जीवलग असणारे गान कोकिळा, ज्यांच्या चाली यूट्यूबला आमचे तरुण नेहमीच ऐकतात, आमचे कैलास भाऊ पौळ फरकंडेकर आणि आमचे जावई बाळासाहेब महाराज कुलकर्णी, परळीचे जावई आहेत ते. आणि दोघांचा एक विशेष सांगतो,
कैलास महाराज श्री संत मोतीराम महाराजांच्या गावातले आहेत आणि बाळासाहेब महाराज श्री संत मारोतराव महाराजांच्या गावातले आहेत. ताई तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन फळ्यावरून एक माणूस आणला आणि दास्तापूरवरून एक माणूस आणला. परळीतून वैद्यनाथ आणि गोपीनाथ दोघांना घेऊन आलोय. सप्ताह केलाय म्हणून वैद्यनाथ आणि पुढच्या योजनेसाठी गोपीनाथ विठाला. सगळं काय उघडच सांगायचं नसतं. समजणे वाले को इशारा काफी है. 2014ला हे सगळे तर गुणवान आहेतच. हा आमचा छोटाही छान वाजवतोय बरं का, काय अडचण नाही. आणि हे सगळं व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायला आमचे सोमनाथ पाटील हिवाळे आहेतच. मी नेहमी सांगत असतो हिवाळ्यात सुद्धा गरमी वाटावा असं साऊंड सिस्टीम म्हणजे आमचे हिवाळे परिवार. आणि योगायोगानं आज त्यांच्या जोडीला सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या 2 शताब्दी ज्या साऊंड सिस्टीमनं वाजवल्या त्या साऊंड सिस्टीमचे मालक आमचे दीपक अण्णा पवार उपस्थित आहेत. 2 ऑपरेटर तिकडं बसल्यास मला काय काळजी आता. आणि विशेष आमच्या दीपक अण्णांचं तुम्ही मायबोली चॅनलवरती माझा ज्ञानोबा ही मालिका पाहत आहात, जिचं आपल्या ढोक महाराजांनी फार मोठी जाहिरात केली. त्या माझा ज्ञानोबा मालिकेचे प्रोड्युसर निर्माता आमचे दीपक अण्णा पवार आहेत. गुरुवार शुक्रवार शनिवार मायबोली चॅनलवर रात्री 9 ते 9:30 तुम्ही माझा ज्ञानोबा पाहत असता. त्या मालिकेत त्यांनी प्रोडक्शन केलं आहे आणि त्या मालिकेमध्ये निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताई या 4 संत महात्म्यांच्या वडिलांच्या भूमिकेत मी तुम्हाला दिसणार आहे. तेव्हा आज तुम्हाला तुकाराम महाराजाबरोबर विठ्ठलपंतही भेटायला आले असं म्हणायला अडचण नाही. लवकरच पुन्हा मालिका नव्या जोमात आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याचं निमंत्रण देण्यासाठीच खास दीपक अण्णा इथं आलेत. आदरणीय ढोक महाराजांची इथली कथा आमचे सोमनाथ पाटील वाजवत आहेत आणि जिंतूरची कथा आमचे दीपक अण्णा वाजवत आहेत. माझं नशीब आहे आज ते रामरावला सोडून तुकारामसाठी इकडं आलेले आहेत. पुनश्च सर्वांना धन्यवाद. ताईसाहेबांचं नियोजन एक आहे महाराज, पैसा सगळ्यांकडेच आहे, दान करायला दानत लागते. 2-3 तोला मोलाची वाक्य आहे का. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, रीड पडे ते भी रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मागण आयो. मागायला आल्यानंतर लपून राहत नाही त्याला दाता म्हणतात आणि उदार अंतकरणानं खर्च करायची तयारी ठेवतो त्याला दाता म्हणतात. उदास विचार उदास विचार विचारे वेच करी. सगळ्यांच्या ओघात माझे हे छोटे गुरुबंधू राहिले ना महाराज. माझ्या जीवलग मित्राच्या संस्थेतली मंडळी आहे ही. तेरवरून गोरोबा काकांचा आशीर्वाद घेऊन रघुनंदन महाराज पुजारी यांच्या संस्थेतली ही सर्व विद्यार्थी मंडळी. रघुनंदन माझा विद्यार्थी बरं, मी तुमचा आजोबा लागतो. आमच्या जीवलग विद्यार्थ्याचे विद्यार्थी सगळेच. ताई तुम्ही काय ठरवलंय काय मला माहीत नाही. रामाचा आशीर्वाद कथेतून घेताय, संतांचा आशीर्वाद वेगळे वेगळे संत भेटीला येऊन देतच आहेत आणि कथा करायचं ठिकाण निवडताना माहेर निवडले म्हणजे भाऊ कुठंच गेले नाही पाहिजे. सगळे बंधू मंडळी. मग अशी मला घुगे कंपनी भेटली, कैलास भाऊ सर होते, सगळे भाऊ तुमच्या पाठीशी उभे आहेत.
महाराज भाऊ पाठीशी लागतो बरं का. आमचा भाऊच नव्हता सोबत म्हणून घोटाळा झाला. तुम्ही एवढे भाऊ सोबत घेतले, काळजीच नाही तुम्हाला. विठाला संत जसे असतात तसे जगाला कळत नसतात, आणि जग ज्या भूमिकेत संतांना पाहत असतं त्या भूमिकेत संत नसतात. गीताशास्त्रातला एक गोड श्लोक सांगेल मी आपल्याला. ज्या वेळेला जग जागा असतं त्यावेळेला संत निवांत असतात, निद्रिस्त असतात, आणि ज्या वेळेला संत जागे असतात त्यावेळेला जग निद्रिस्त असतं. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. आपल्या कल्पना फार अलीकडच्या आहेत महाराज. आळंदीत कोणी शिकायला जावं, बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. ज्याला कुठलंच काही जमत नाही त्याने आळंदीत जावं असा एक घोटाळा बऱ्याच लोकांच्या डोक्यात आहे. माझी संस्था होती आळंदीमध्ये बाबा, 125 विद्यार्थी माझ्याकडे. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, 4 विद्यार्थी म्हणायला नेले, 2 वाजवायला नेले. गाडी भरून आम्ही गेलो. 2 विद्यार्थ्यांनी कीर्तन वाजवलं, 2 विद्यार्थ्यांनी पहिली चाल म्हटली, 2 विद्यार्थ्यांनी शेवटची म्हटली. कीर्तन संपलं. एक गृहस्थ भेटायला आला, म्हणला महाराज पोरं फार सुंदर तयार झाले तुमच्याकडं, आपलंही एक ठेवावं अशी इच्छा आहे. मी म्हणलं पोरं किती आहे तुला? म्हटलं 4. म्हणलं माझ्याकडं कोणतं द्यायचं? तो म्हणला सगळ्यात धाकटं द्यावा असं वाटतंय. म्हणलं मग सगळ्यात थोरला काय करतो? तो म्हणला 12वी पास झालाय महाराज, डॉक्टर होणार आहे तो. म्हणलं 2 नंबर 12वीला बसलाय, इंजिनियर कन्फर्म आहे. 3 नंबर 10वीला बसलाय, IAS IPS करायचं आहे त्याला. मी म्हणलं मग हा चौथा जो माझ्याकडे पाठवायचा आहे तो म्हणला काही नाही महाराज, तुमच्यासारखाच बोंबलं थिंडत आहे. म्हणजे त्याच्या नजरेत आमचं फिरणं म्हणा बोंबलत फिरणं. मी त्याला सहज विचारलं शिकलाय किती? तो 5वीला 4 वेळा नापास आहे म्हटला. 3 शिक्षक बदलले, तो काही वर्ग सोडना. म्हणजे लोकांचा असा गैरसमज आहे असा माल आळंदीत खपत असावा. असं डोक्यात असेल तर काढून टाका. विठाला आहेत तोपर्यंत संत कळत नाही महाराज, आणि ज्या दिवशी संत जगाला कळतात त्या दिवशी संत जगात राहत नाही. संत नव्हती जगा मानसाच्या सारखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे. संत आहेत तोपर्यंत जगाला नाही कळत महाराज. मग गेल्यानंतर मंदिर, गेल्यानंतर पूजा, गेल्यानंतर आरत्या, याही भूमीला महात्मा फार मोठा लाभून गेला. आपलं अहोभाग्य त्या महात्म्याचं दर्शन आपल्याला झालं. या भूमीला पवित्र करण्यासाठी देवानंद महाराज याच भूमीत अवतरले, याच भूमीत वास्तव्य झालं, याच भूमीत भजनानंदी महात्मा या परिसराला भजनाचं वेड लावण्याचं काम महाराजांनी केलं. आणि मला दुसरं नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. या भूमीलाच नाही तर या परिसराला परम पावन करण्याकरता परम आदरणीय परम श्रद्धेय वैकुंठवासी प्रातस्मरणीय नथुराम बाबा केहाळकरांचा अवतार या परिसरात झाला. बाबांची कीर्तनं म्हणजे जीव ओवाळून टाकावे अशी कीर्तनं. माझ्यावर तर एवढा जीव होता बाबांचा महाराज. आळंदीत दुराफे विद्यालयात माझं भागवत होतं 2004ला. बाबांनी खोलीत बसून पहिल्या दिवशी भागवत ऐकलं आणि इतका आनंदानं त्यांचा ऊर भरून आला. त्या पोराला बोलवार म्हणले माझ्याकडे. कथा संपली, मी गेलो. बाबा म्हटलं मी आलो. भागवत तू सांगितलं का? मी म्हणलं हो. कुठला? मी म्हणलं परळी. परळी म्हटला की मला म्हटले हा मला वाटलंच पठ्या वाघ मराठवाड्यातलाच असेल म्हणून. दोन्ही गालाचा मुका घेतला महाराज बाबांनी, पाठीवरून हात फिरवला
आणि आळंदीत बाबा म्हटले 6 दिवस यात्रा काळात कुठंच जाणार नाही, तुझी कथा ऐकणार म्हटले. आणि कथेच्या समारोपाच्या दिवशी पुन्हा पाठीवरून हात फिरवला आणि मला एकच वाक्य बोलले, ज्ञानेश्वरीवर श्रद्धा ठेवून वाटचाल कर, उभ्या आयुष्यात काही कमी पडणार नाही, खूप मोठा होशील. आणि बाबांचाच आशीर्वाद आहे महाराज. बाबांचा शब्द सहज निघून गेला, खूप मोठा होशील. अजून मला तर वाटतं माझ्या जीवनात मिळवायचं आता काही राहिलं नाही. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या पुण्यतिथी महोत्सवात 15ला सेवा केली. झी टॉकीज चॅनलवर माझे 42 एपिसोड तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात. परवाच चालू होतं चित्रमंदिरला. यात्रा काळात 6 दिवस मीच दिसत होतो. भगवानगडाचा नारळी सप्ताह असो, गहिनाथ गडाचा असो, तारकेश्वर गडाचा असो, कुठल्याही नारळी सप्ताहात तुकाराम महाराज मुंडे नाव घेतल्याशिवाय तो नारळी सप्ताह पूर्ण होत नाही. एवढ्या उंचीवर नथुराम बाबांच्याच आशीर्वादानं गेलो असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कळत नाही महाराज, संत आहेत तोपर्यंत कळत नाही. माऊली जर जगाला कळले असते तर त्रास दिला असता का? आता आमच्या मालिकेमध्ये मी विठ्ठल पंत आहे आणि आमचे दीपक अण्णा काय तुमचं काहीतरी आहे नाही, शिव्या खायच्यात ना लोकांच्या तुम्हाला. ते विसोबा आणि त्यांच्या सोबतचे पंडित जे असं काहीतरी, तर नाव नाही मला आठवत. मी काय शूटिंग केलं की विसरून जातो बरं का. इकडे कीर्तन असतात डोक्यात फक्त. किती विठ्ठल पंतांना त्रास झाला ह्या लोकांचा, इतका त्रास शेवटी पाण्यात बुडवलंच की महाराज. आणि ज्ञानोबारायांना पण एक ऐका महाराज, मला माऊलींचा मोठेपणा, माऊलींचे थोरवी एका वाक्यात सांगायचे. आम्ही मालिकेतून तोच संदेश देणार आहेत. ज्या विसोबांनी आळंदीत माऊलींना खापर मिळू दिलं नाही, ज्या विसोबांनी माऊलींना आळंदीत मधुकरी मागू दिली नाही, माऊलींच्या अंतकरणाचं औदार्य पहा. त्याच विसोबांना माऊली ज्ञानोबारायांनी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा गुरु होण्याचं सौभाग्य प्राप्त करून दिलं. याला संतांचं अंतकरण म्हणायचं. जे काळांची व्यंकटी सांडो, तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. सत्य बोले मुखे, दुखवी अनेकांच्या दुःखे, हे संतांचं अंतकरण आहे. विठाल ऐका महाराज, संत हीन नाही, संत दीन नाही, संत दुबळे नाही. तुकोबाराय आणि शिवरायांचं चरित्र वाचा आपण. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी धारोष्ण रक्ताची धार रायरेश्वरावरती वाहिली. स्वराज्याचं तोरण तोरणागडावरती बांधलं. 500 मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याचा प्रवास सुरू केला. पण ऐका, शिवरायांनी घोषणा केली होती, माझ्या सैन्यात भरती होणाऱ्याला 1 चांदीचं कडं मिळेल. लोक विचार करायचे, एका चांदीच्या कड्यासाठी कोण मरायला तयार आहे? 4 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावर नाचतायत. गोळकोंड्याचा कुतुबशहा आहे, विजापूरचा आदिलशहा आहे, अहमदनगरचा निजामशहा आहे आणि दिल्लीवरून मोगल बादशहाची नजर महाराष्ट्रावरच आहे. कोण जीव धोक्यात घालायला तयार आहे? 500च्या वर 502 सुद्धा होत नव्हते. लोहगावच्या एका कीर्तनात महाराजांची आणि शिवरायांची भेट झाली. शिवरायांनी गाऱ्हाणं मांडलं, महाराज मला काहीतरी करायचंय पण लोकांचं सहकार्य मिळेल असं वाटत नाही. त्यावेळेला तुकोबारायाने हात धरला, राजे काळजी करू नका, तुमचं आणि आमचं काम एकच आहे, फक्त वाटा भिन्न आहेत. तुम्ही धर्माचं रक्षण करायचं, आम्ही धर्माचा प्रसार करायचा. तुम्ही धर्मरक्षणाकरता हातात शस्त्र घ्यायचं आणि आम्ही धर्मरक्षणाकरता हातात शास्त्र घ्यायचं. शस्त्राचेही वार करता येतात आणि ठरवलं तर शास्त्रातून सुद्धा वार करता येतात. समोर केवढाही असला तरी त्याची भीड नाही ठेवायची. Oh,
नाही भिडभार, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. शास्त्र आहे तुकोबारायाच्या हातात, शस्त्र आहे शिवरायांच्या हातात. ऐका, गाथ्यामध्ये प्रसाद महाराज कुठं बसले हो? ते लांब बसल्यामुळे राहिले ना मगाशी. तसा प्रसाद शेवटलाच असतो. आमचे प्रसाद महाराज गाथ्यामध्ये पायिकीचं प्रकरण आहे महाराज. माझी तक्रार आहे संप्रदायातील कीर्तनकारांबद्दल. संप्रदायातल्या बऱ्याच कीर्तनांना गाथ्यामध्ये पायिक नावाचं प्रकरण आहे हेच माहीत नाही. मग पायिकीचे अभंग फार दूरची गोष्ट आहे. अभ्यास केला पाहिजे महाराज. मोठं व्यासपीठ आहे, मी आवर्जून सांगेल. तरुण पिढीतल्या कीर्तनकारांनी स्वतःला सिद्ध करण्याकरता अभ्यास केला पाहिजे. मी तर नेहमी सांगेल महाराज, संप्रदायात एकच इंदोरीकर असावा, 10-5 नको. एक बस झाला. आम्ही जर आमचा आदर्श इंदोरीकर ठेवत असू तर आमची वाटचाल दिशाहीन होत चालली असं म्हणायला अडचण नाही. आम्ही आमचा आदर्श ठेवत असताना जोग महाराज वारकरी परंपरेतला एखादा महात्मा आमचा आदर्श ठेवावा. आपल्या नथुबाबांसारखा एखादा महात्मा त्याच्या पावलावर पावलं ठेवावीत. इंदोरीकर कमी येत असं नाही, तो मोठाच महात्मा आहे, पण एक बस झाला संप्रदायाला. 50 इंदोरीकर फिरू लागले तर ह्यांचंही महत्त्व राहणार नाही. एक त्या क्वालिटीचा बस झाला. तरुण मंडळींनी येणाऱ्या काळात अभ्यास करावा. पायिक नावाचं एक प्रकरण आहे गाथ्यामध्ये. त्या पायिकीच्या प्रकरणात तुकोबारायांनी रक्त सळसळवाय लोकांचं महाराज मावळामध्ये गेले महाराज, कीर्तन केले. देशाचं महत्त्व, राष्ट्राचं महत्त्व, मातीचं महत्त्व आणि वीरश्रीनं भरल्यानंतर आपल्याला काय काय प्राप्त होऊ शकतं याचं महत्त्व. स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचे वीरांना मार्गदर्शन केलंय. आणि सगळ्यात तोलामोलाचं मार्गदर्शन, मी मगाशी जवानांबद्दल बोललो ना, अगदी गीतेतला श्लोक आणि तुकोबारायाचा एक अभंग संगती लावू आपण. गीतेत भगवान परमात्मा बोलले, योद्धा रणांगणामध्ये लढला पाहिजे. तो लढता लढता जर धारातीर्थी पडला तर वैकुंठाला जात असतो. म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला, जगला तर मान पावे. हतो अप्राप्सेसी स्वर्गम, जितवावा भोक्षसे महिम. गीता आणि तुकोबारा एकच सांगतात, विठाला विठ्ठल. आज मला नेहमी वाटतं महाराज, 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुकोबारायाच्या रूपानं भक्ती आणि शिवरायांच्या रूपानं शक्तीचा एक सुरेल संगम झाला होता. आज ती गरज निर्माण झाली आहे. आम्ही दिशाहीन जीवन जगतोय, आम्ही चाचपडतोय. आम्हाला गुलामगिरीची सवय लागल्यासारखं झालंय. ताईसाहेब, मी आवर्जून सांगेल, करा तुम्ही क्रांती करा. ही लोक पाठीशी उभी राहतील तुमच्या. क्रांती करणाराची गरज आहे. किती दिवस गुलामगिरी करायची? 350 वर्ष आम्ही गुलामगिरी केली यवनांची, 150 वर्ष आम्ही गुलामगिरी केली ब्रिटिशांची, आणि 75 वर्ष आम्ही गुलामगिरीच करतोय मुठभर पुढाऱ्यांची. या गुलामगिरीच्या जोखडातून आम्ही बाहेर पडलो पाहिजे. शिवराय आणि तुकोबारायाला आम्ही वंदन करून प्रार्थना करू
तुम्ही दोघं पुन्हा जन्माला या आणि आम्हाला या गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर काढा. एक तोलामोलाचं वाक्य आहे का, अंधार पडत चाललाय फक्त एक दिवा पाहिजे. अंधार पडत चाललाय फक्त एक दिवा पाहिजे. हिंदवी स्वराज्य बुडत चाललंय, जिजाऊचा शिवाच पाहिजे. आम्हाला तुकोबाही पाहिजे आणि शिवबाही पाहिजे. संतांना सामान्य नाही समजायचं. भगवान बाबांचं चरित्र वाचा आपण महाराज. लोकांना नाहीत कळत लोक संत आहेत तोपर्यंत. बाबा जर हयातीत लोकांना कळले असते तर बाबांचा छळ झाला असता का? बाबांना 3 वेळा विषप्रयोग झाल्याचं मी वाचलं. 3 वेळा बाबांना विषप्रयोग झाला. मला सांगा बरं, बाबांच्या अन्नात विष कालवायला माणसं कुठून आली असतील? बांगलादेशवर ना. ज्यांना बाबांची जेवणाची वेळ माहीत आहे, ज्यांना बाबा काय खातात हे माहीत आहे, एक तोलामोलाचं वाक्य आहे का, धोका वही होता है जहां भरोसा ज्यादा होता है. अति विश्वासातल्या माणसाने घात केला. बाबांच्या अंतरुणामध्ये चोळी बांगडी टाकले गेली. कोणी टाकली हो? जिंतूरवरनं गेले लोक. ज्यांना बाबा कधी झोपतात माहीत आहे, कधी उठतात माहीत आहे. महत्त्व कळलं असतं तर हा छळ केला नसता लोकांनी. आणि जेव्हा कळलं तेव्हा बाबा राहिले नाही. सिद्ध केलं महाराज बाबांनी. ज्ञानोबा तुकोबाच्या नंतर वैराग्य जर कुठे पाहायला मिळत असेल तर बाबांच्या आणि मोतीराम महाराजांच्या जीवनामधलं वैराग्य पहा. आमच्या मोतीराम महाराजाच्या बंडीत कोणीतरी 10 रुपये ठेवले. त्या बंडीला काडी लावून दिली आणि भगवान बाबांच्या चरित्रावर शिंतोडे उडवल्या गेले. अंथरुणात चोळी बांगडी टाकली. 50 लोक गोळा करून बाबांच्या वर लाठ्या काठ्या घेऊन लोक आले. हा स्त्री लंपट आहे, चारित्र्यहीन आहे, याला बाहेर घ्या. बाबा बाहेर दिशेला निघालेले होते. म्हटले थांबा, काय म्हणणं आहे तुमचं? आमचा आक्षेप आहे तुमच्या चारित्र्यावर. बाबा म्हटले थांबा, बाहेर दिशेला जाऊन येतो, मग चर्चा करूयात. आणि मी कुठे पळून जाईल वाटत असेल तर कड करून उभे राहा, मी मध्ये थांबतो. त्या झुडपाच्या आड जातोय. शिरूर तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये खंबालिंबा नावाचं गाव आहे. त्याच्या शेजारी पखालडोह नावाची जागा आहे. बाबा बहिर दिशेला पखालडोहाकडे गेले आणि बाबांनी एकच विचार केला, एवढा आक्षेप का घेतला जातोय? मी पुरुष आहे म्हणूनच ना. माझं पुरुषत्वच नष्ट केलं तर आक्षेप घ्यायचा विचारच येणार नाही. दगडानं स्वतःचं लिंग ठेचणं म्हणजे साधी गोष्ट नाही महाराज. आणि ज्या ठिकाणी बाबांच्या अंगातला रक्तस्राव झाला, बाबा रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत आले. बाबांना दवाखान्यात नेलं, आक्षेप मागे घेतला गेला. 4-8 दिवसांनी लोकांनी ज्या ठिकाणी रक्त सांडलं होतं तिथं जाऊन पाहिलं, ईदभर तुळशीचे रोपटे उगवलेले समाजाला दिसले. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. त्या पखाल डोहाच्या ठिकाणी धरण बांधलं महाराज. भीमसिंह बाबांनी 96ला एक सप्ताह केला तिथे, नारळी सप्ताह. मुंडे साहेब त्यावेळेला ओढेपुटे होते, उपमुख्यमंत्री. पाणी कमी पडलं. भीमसिंह बाबांनी बसल्या जागेवरून सांगितलं, त्या जागेवर भगवान बाबाचं रक्त सांडलंय, तिथं पलीकडं विहीर आहे, जाऊन बघा त्या विहिरीत पाणी आहे. लोक म्हणले बाबा सकाळी तिथूनच आलोय आम्ही, कोरडी ठाक विहीर होती. बाबा म्हणले आता जाऊन बघा पाणी आलंय. आणि लोकांनी जाऊन पाहिलं महाराज, सकाळी जी विहीर कोरडी ठाक होती, दुपारच्या पंक्तीला ती विहीर अर्ध्यापर्यंत भरलेली होती. आणि अजूनही त्या गावाला तेव्हापासून कधी दुष्काळ जाणवला नाही. आणि लिहून ठेवा, जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या परिसराला पाण्याची टंचाई जाणवणार नाही, कारण बाबा तिथं विद्यमान आहेत. आम्ही नेहमी सांगत असतो, आळंदीत ज्ञानोबा आहे, देहूत तुकोबा आहे, भगवानगडावर भगवान बाबा, या परिसरामध्ये नथुबाबा, देवानंद बाबा चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहणार आहेत. त्याही पेक्षा पुढचं वाक्य आहे का, नथुबाबा चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहतील असं म्हणायचंच नाही. म्हणताना असं म्हणायचं, जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत
जोपर्यंत नथुबाबांची कीर्ती समाजामध्ये राहील तोपर्यंतच आकाशात चंद्र सूर्य राहतील. जोपर्यंत भगवान बाबांची कीर्ती समाजात राहील तोपर्यंतच आकाशात चंद्र सूर्य राहतील. संतांचं महत्त्व आहे तोपर्यंत कळत नाही आणि कळतं त्या दिवशी संत जगात राहत नाही. विठाल 22 वर्ष माऊलींना छळच सोसावा लागला ना महाराज. 22 वर्ष म्हणजे जगाचा निरोप घेण्याचं वय आहे का? परवाच संजीवन समाधी सोहळा आपण साजरा केला. 725वा संजीवन समाधी सोहळा. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारायांनी निर्णय घेतला. ज्ञानदेवी घेतले दान बाबा हृदयी धरून बसलेली मंडळी दोन्ही हात वर करा. टाळी टाळी टाळी. टाळी टाळी टाळी. उतरणे घ्या. उतरणे घ्या. बाळ शंभो बाबा
बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. संतांचं अलौकिकत्व त्यांच्या चरित्रात आहे, त्यांच्या वाङ्मयात आहे, त्यांचं सामर्थ्य त्यांच्या साधनेत आहे. एक ज्ञानेश्वरीतले 2-3 दृष्टांत आपल्या डोळ्यापुढे आणतो. एकदा भजन करा विठाल. ज्यांना संत दुबळे वाटतात, ज्यांना संत हीनदीन वाटतात, ज्यांना भजन करणारे लोक मंदबुद्धी वाटतात, त्यांच्यासाठी एक 2-3 मिनटं घेतो. संतांचं खरं स्वरूप काय आहे. ज्ञानोबरायांचे 2-3 दृष्टांत. ज्ञानेश्वरीत नव्हे प्रसाद महाराज कुठलंही शास्त्र घ्या, ब्रह्मसूत्र घ्या, चित्सुखी घ्या, 4 वेद 6 शास्त्र घ्या, फक्त 3च गोष्टींचा विचार आहे. थोडं नथुबाबाचे श्रोते आहेत ना, थोडा वेदांत सांगावं लागेल ना. 3च गोष्टींचा विचार आहे. विज्ञान, अज्ञान आणि ज्ञान. याच्या पलीकडं कुठल्याच शास्त्रात काहीच नाही. विठाल. इकडे शिक्षक मंडळी बसली आहे. मगाशी राजा भाऊ दिसले नाही मला. राजाच मागं राहिल्यास कसं हो. राजू महाराज मी मी एकाच वेळेला आळंदीमध्ये विद्यार्थी म्हणून होतो. आम्ही सोबत बरेच सप्तेही केले. ते पहिल्यापासून गायक होते, मी विनापहारा करत होतो. पण विनापहाऱ्याचा एक फायदा झाला राजूभाऊ. विनापहारा जितका जास्त वेळ मिळायचा तितक्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या जास्त पाठवायच्या. कारण रात्री 12 ते 4 पहारा आपलाच असायचा. ढोक महाराजांनी सुद्धा लय पहारे केले महाराज. म्हणूनच नामदेव महाराजांचे तेवढे अभंग त्यांचे पाठ झाले. पहारा घेतला की अभंग पाठवतात. प्रसाद महाराज बघा, पहारा घेत जा. जोग महाराज संस्थेत पहारा करायचा. पहारा घेतला की अभंग जास्त पाठवतात. ते ठरलेलं गणित आहे. ज्ञानोबरायांचं तत्वज्ञान सांगतो. अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान. माऊली तेच बोलतात. अर्जुनातयान अवज्ञान येर प्रपंच हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. ज्ञान काय, अज्ञान काय आणि विज्ञान काय. माऊलींनी तर इतकं सुटसुटीत केलं. चाचूचे ने सांडसे खांडीचे पै पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. राजहंस चोचीनं दूध पाणी जसं वेगळं करतो, माऊली म्हणतात मी ज्ञान आणि विज्ञान जगाला तसं वेगळं करून दाखवणार. तुम्हाला सोपं करून सांगतो 2-3 दृष्टांत. मला पटकन उत्तर द्या. हे काय आहे? शाबास. हे काय आहे? वा वा. नथुबाबाचं ऐकले काय? तुम्ही रास्त गेलात, तुम्ही जरा अलीकडे थांबलात. हे बोटात गेली म्हणून अंगठी झाली. मनगटात आला असतं तर कडं झालं असतं. कानात गेलं असतं तर बाळी. कुंडल पण असतात हो. कुंडल झालं असतं. भगवान बाबांच्या कानात कुंडल होती ताई साहेब. आता बाबांनी घातली म्हणून सगळ्यांनी नाही घालायची. ते बाबा होते आणि बाबांनी घातली त्याचं कारण होतं. बाबांनी लग्न करावं असं बाबांच्या आईला खूप वाटायचं. आणि कुठल्याही आईला वाटतं बरं का. मीही ठरवलं होतं असाच राहिलो तर एखाद्या गडावर जाईल म्हणून, पण आईनं मला बरोबर गुंतवलं. बघू नका 2 पोर आहेत मला. आता गडावर बसायचा विषय संपला. बाबांच्या आईची फार इच्छा की बाबांनी लग्न करावं. नाही योग जुळून आला. नारायणगडाचे 7वे महंत माणिक बाबा यांनी स्वतः तुबाजी पाटलांना सांगितलं हा पोरगा मला पाहिजे. काय बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. शिष्यानं गुरुकडे जाणं वेगळं आणि गुरुनं शिष्य मागून घेणं वेगळं. आबाजी नाव होतं भगवान बाबाचं. दसऱ्याला भगवान बाबा गडावर गेले. आबाजी गडावर गेला, नारायण गडावर, आणि सहज म्हटला माणिक बाबांना, बाबा तुम्ही सगळ्यांना गुरुमंत्र देताय, दीक्षा देताय, मलाही द्या. माणिक बाबा म्हटले लहान लेकरांना देत नसतो. बाबा म्हणले मी फक्त शरीरानं लहान आहे, माझं मन माझी बुद्धी फार मोठी आहे, नको सांगू म्हटले. माझासारखा गुरु मिळायचा ना त्या नगद नारायणाच्या शिखरावर जाऊन उडी टाकावी लागते म्हणजे मिळत असतो. लेकराला काय महाराज बोला फुलाला गाठ. तो आबाजी शिखरावर चढला. सगळे लोक पाहू लागले, अरे कोणाचं पोर आहे, कशाला गेलं वर. शिखरावरून उंचावर गेले आणि एकच जयघोष केला, नगद नारायण महाराज की जय, आणि धाडकन उडी टाकली खाली. लोक म्हणले मेलं लेकरू. कौतिकाबाईला कोणतरी सांगितलं पोरानं उडी टाकली आहे. जाग्यावर बेशुद्ध झाले आई.
तोपर्यंत लोक माणिक बाबापर्यंत गेली बातमी, बाबा पळत बाहेर आले, तोपर्यंत लेकरू उठून बसलं. आईच्या तोंडावर पाणी शिंपडलं, त्यांना बेशुद्धीतून शुद्धीवर आणलं, पळतच आल्या, माझा आबाजी माझा आबाजी. पाहतात तर माणिक बाबांनी आबाजी उचलून घेतलाय, पाठीवरून हात फिरवला. मंत्र घ्यायला तूच आला होतास? हो बाबा, तुम्ही म्हटलात ना वरून उडी, म्हणून टाकली. तेवढ्यात आई आली, घेतलं हिसकावून पटापटा मुके घेतले. माझं बाळ माझं बाळ. बाबा म्हणले, पाटलीनबाई तुमचं लेकरू आहे का? हो. ठरलं म्हणले, माझा उत्तराधिकारी मला मिळाला, माझ्यानंतर या गादीवर हाच बसेल. वयाच्या 7व्या वर्षी बाबांची नेमणूक केली आणि सांगितलं, बाई याचं नाव? आईसाहेब म्हणल्या, आबाजी नाव आहे. वेडी म्हटले, एवढा पराक्रम करणाऱ्याचं नाव आबाजी असतं का? हा पराक्रम करणारा पोरगा आबाजी नसतो, भगवान असतो. माणिक बाबांनी दिलेलं नाव भगवान आणि त्याचे झाले भगवान बाबा. आईची इच्छा, कानात कुंडलं घालावेत लेकराच्या, लग्न करावं. बाबा म्हणले, आई माझं जीवन समाजासाठी आहे, दीनदुबळ्यासाठी आहे, गोरगरिबासाठी आहे, मी उत्तराधिकारी म्हणून निश्चित झालोय. आईचे डोळे भरून आले. सोनं, पैसे साठवायचे, सोनं घ्यायचं, पैसे साठवायचे, सोनं 4-5 तोळे झालं होतं. तेवढं सोनं बाबांच्या हाती दिलं आणि सांगितलं, तुझं आयुष्य आहे तोपर्यंत माझी आठवण म्हणून हे सोनं तू तुझ्या जवळ ठेव. बाबांनी सांगितलं, आई तुझ्याच नावाची कुंडल बनवून घेतो आणि दोन्ही कानात घालतो, म्हणजे हा तुझा पोरगा जर कुठे चुकत असेल तर त्याला आईनं कान धरल्याची जाणीव पावला पावलाला होत राहील. आईनं दिलं म्हणून कानात बाबांनी घातलं होतं. आठवलं चलत चलत म्हणून बोलून गेलो. आकार बदलला, नाव बदलतं. गळ्यात गेलं तर लॉकेट होतं आणि महिलांकडे गेल्यास तर विचारू नका काय काय होतं. जुनी म्हातारी असेल तिच्या नाकात गेलं तर नथनी, आमची तरुण बहीण एखादी असेल तिच्या नाकात गेली तर नथ, आणि आताच्या पोरींच्या नाकात गेला तर म्हणा म्हणा नथनीचा धाकटा भाऊ महबूबा. गळ्यात गेल्यास तर विचारू नका, राणीहार, पोहेहार, गंठन, मिनी गंठन, नेकलेस, मणिमंगळसूत्र, साधं मंगळसूत्र, पट्ट्याचं मंगळसूत्र, पोहेहार, चप्पलहार, सँडलहार, बुटहार, वेगळे वेगळे हार. विनोदाचा भाग सोडा. हे काय आहे आता नीट आहे का? हे सोनं असताना अंगठी वाटणं याला अज्ञान म्हणायचं. सोन्याचं रूपांतर अंगठीमध्ये होणं याला विज्ञान म्हणायचं. सर, विज्ञान म्हणजे परिवर्तन. जिथं परिवर्तन येतं तिथं विज्ञान असतं. भौतिक विज्ञानाचा नियमच आहे, बदल. सोनं असताना अंगठी दिसणं अज्ञान, सोन्याचं रूपांतर अंगठीत होणं विज्ञान, आणि बोटात अंगठीच्या आकारात दिसत असतानाही नजर सोन्यापर्यंत जाणं ह्या वस्तूचं यथार्थ ज्ञान. आता ओवी ऐका. ना तरी सोने लेणे होणी घडे, तयाचे सोने पण काय मोडे, एर अलंकार वरचिलीकडे ले तयाचे नि भावे. लेणाराच्या भावनेनं नाव बदललं. आता दुसरं घ्या, लवकर उत्तर द्या. हे काय झाला घोटाळा? अजून थोडं 2 पावलं पुढे जा. शर्टावर गेले काय कपड्यावर गेले, अजून 1 पाऊल पुढे जा. कापूस आहे हा. हा काय आहे? हा कापूस असताना कपडा वाटणं अज्ञान, कापसाचं रूपांतर कपड्यामध्ये होणं विज्ञान, आणि कपडा दिसत असताना नजर कापसापर्यंत जाणं या वस्तूचं यथार्थ ज्ञान. त्याची पण ओवी आहे. ना तरी कापसाचे पोटी, काय कापडाची होती पेटी, तो वेढी तयाची दिठी कापड जहाला विठाला. तुमच्यासाठी एक सोपं सांगतो. उतरंडीला असतात ते काय, बोला पटकन. गाडगे, सगळ्यात वरचं मडकं, मौतीत असतं ते मडकं. आपल्याकडं जुन्या काळामध्ये मोठं पाणी साठवायचं एक भांडं असायचं मातीचं. बोला बोला. रांजण. रांजण. त्याची धाकटी बहीण कोथळी एक होती ना. तुम्ही ढेऱ्यावरच पोरावरच आलात डायरेक्ट. रांजणानंतर कोथळी. कोथळीच्या पुढचा थंड पाणी ठेवणारा डेरा, माठ. हा माठ, शिक्षकांना मठ्ठच आवडणार. माठ, डेरा. आणि उतरंडीला गेलं तर गाडगे. आणखी एक आहे का, संक्रांतीला त्यांना वेगळंच नाव असतं, महिला मंडळ. त्यांना सांगू द्या ना काहीतरी, तुम्हीच सगळं सांगता. सुगड. सुगड
त्या सुगड्यामध्ये सगळ्यात छोटं असतं ते आता सांगा बोळक आणि त्याच्यात त्या सुगड्यावर झाकायला असतं ती बघा. आता मी किती नावं सांगितले तुम्हाला. गाडग्या मडक्यापासून रांजण कोथळीपासून ते झाकणीपर्यंत आपण आलो. खरंच हे दिसायला तशी आकार आहेत म्हणून नावं ते आहेत. खरं पाहिलं तर ते काय आहे. वा, आता तुम्ही सिद्धांतावर आले. माती असताना गाडगे मडके दिसणं याला अज्ञान म्हणायचं. मातीचं रूपांतर गाडग्या मडक्यात होणं याला विज्ञान म्हणायचं. आणि आकार गाडग्या मडक्यांचा दिसत असतानाही नजर मातीपर्यंत जाणं याला त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान म्हणायचं. आता त्याची पण ओवी ऐका. नातरी भूमियातून स्वयंभ काय घडे या गाडगेयाचे निघती कोंभ परिते कुलालमतीचे गर्भ उमटले की विठाला. तुकोबाराय हाच सिद्धांत घेऊन आलेत. आम्हाला तुम्ही ज्ञानहीन समजू नका, आम्हाला तुम्ही बलहीन समजू नका, आम्हाला तुम्ही सामर्थ्यहीन समजू नका. आम्ही
दुर्बळ समजायचं कारण नाही. आम्ही झालो बळीवंत. आता 2 शंका त्याच्यावरती. सगळ्यात पहिला मुद्दा माऊलींची एक गोड ओवी आहे. येथ जाणीव करीतेची नेणे, आथिलेपण मिरवितेची उणे, आम्ही जहालो ऐसे जो म्हणे तो काहीची नोही. आम्ही झालो म्हणून छातीला हात लावला की 0 बजेटमध्ये काम गेलं. तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान. मग तुकोबार आहे तुम्ही आम्ही झालो म्हणताय, माऊली तर म्हणतात आम्ही झालो म्हणतात, ते काहीच नाही. आणि तुम्ही तर म्हणताय आम्ही झालो, मग माऊलीच्या सिद्धांताला तुम्ही छेद देताय का विठाला? मला सांगा, वारकरी संप्रदाय अहंकारी आहे का? उलट अहंकाराचा वारा न लागो राजसा, मज पामरा एकाय थोरपण, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापे. वारकरी संप्रदाय असा आहे, विनम्र. आणि खरं सांगू महाराज, ज्याला मोठं व्हायचं आहे त्याने विनम्र होत जाऊ. वाकायला शिकला तो मोठा व्हायला वेळ लागत नाही. तुम्हाला पटवून देतो, उंच डोंगर जर चढायचा असेल तर ताठ मानेनं चढायचा का वाकून? बघा ना, उंचावर जायचं असलं तर वाकावंच लागतं, त्याच्याशिवाय वर जाताच येत नाही. आणि खाली उतरायचं असेल तर वाकायची गरजच नाही, फक्त ताठ होऊन उभं राहा, बरोबर खाली येतात. ज्याला खाली यायचं आहे त्याने वाकायचं नाही, आणि ज्याला वर जायचं आहे त्यानं वाकल्याशिवाय पर्याय नाही. ताई एक तोला मोलाचं वाक्य सांगू. पक्ष्यांना आकाशात उंच भरारी घेण्याकरता पंखांची गरज आहे. पक्ष्यांना आकाशात उंच भरारी घेण्याकरता पंखांची गरज आहे. माणसाला जर उंच भरारी घ्यायची असेल तर त्याला पंखांची गरज नाही. माणूस नुसता वाकला तरी तो आकाशात उंच भरारी घेऊ शकतो. वाकायला शिकलं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोण, जयांची विनयो हेची संपत्ती, अखंड गर्वता होणी असती. जयांची विनयो हेची संपत्ती, किंवा फळलिया तरुची शाखा, सहजे भूमिसी उतरे देखा. महाराज संप्रदाय विनम्रतेचं कौतुक करतो आणि तुम्ही आम्ही झालो म्हणून अभिमानाची भाषा बोलताय विठाला. महाराज म्हणजे तेथे लवाळे लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे. माझा मुद्दा महाराज, मग तुम्ही नम्रतेचे पुजारी असताना आज अहंकाराची भाषा का वापरता? सुटसुटीत उत्तर मी सुरुवातीलाच दिलं. लोकांना संत यथार्थत्वानं कळत नाही, म्हणून संतांना स्वतःचं महत्व स्वतःच्या मुखानं सांगितल्याशिवाय पर्याय राहत नाही विठाला. दयेच्या 2 व्याख्या प्रसाद महाराज संतांनी दोन्ही बाजू मांडल्या. दया तिचे नाव, भूतांचे पालन ही व्याख्या आहे. एवढ्यावरच संपत नाही दया. अनेक निर्दळन कंटकांचे ही सुद्धा दयाच आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी ही दयेची एक बाजू आहे. आणि प्रसंग उभा राहिला तर नाठाळाचे माती हानू ही पण दयेचीच दुसरी बाजू आहे विठाला. प्रसंग उभा राहिल्यास प्रतिकार केल्याशिवाय पर्याय नाही. महाभारत सांगतं, अन्याय करणारा जसा दोषी आहे, अन्याय सहन करणारा तसाच दोषी आहे. आणि अन्याय सहन करणारा जेवढा दोषी आहे, उघड्या डोळ्यानं अन्याय पाहणारा सुद्धा तेवढाच दोषी आहे. म्हणून तोला मोलाचं वारकऱ्याने वाक्य ऐका महाराज. आपण माऊलींची लेकर आहे, आपण तुकोबारायांची लेकर आहे, आपण छत्रपती शिवराय शंभूराजे भगवान बाबा मोतीराम महाराज नथुबाबांचा वसा वारसा घेऊन निघालेली लेकर आहे. जोग महाराजांचे विद्यार्थी म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही जोगडे
जोग महाराजांचे गडी म्हणून जोगडे. मग जोगड्यांनी घाबरायचं नाही. एक तोला मोलाचं वाक्य सांगेल. अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. मोडेन पण वाकणार नाही ही वारकऱ्याची जात आहे. फार झाले आता संप्रदायावरचे हल्ले, फार झाले आता संत साहित्यावरचे हल्ले, फार झाले आता संस्कृतीवरचे हल्ले. बुरुजासकट जागे करू महाराष्ट्रातील गड किल्ले. पाठीवरती अजून आमच्या जगद्गुरू तुकोबारायांचा हात आहे. पाठीवरती अजून आमच्या सद्गुरू जोग महाराजांचा हात आहे. पाठीवरती अजून आमच्या श्री संत भगवान बाबांचा हात आहे. मोडेन पण वाकणार नाही ही वारकऱ्याची जात आहे. अहंकार वेगळा आणि स्वाभिमान वेगळा, नम्रता वेगळी आणि लाचारी वेगळी. आपण लाचारीला नम्रता समजून बसतो आणि स्वाभिमानाला अहंकार समजून बसतो. संप्रदायात ही अशी भाषा दिसते तिथं स्वाभिमान असतो. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. एक शंका झाली. दुसरी ऐका. महाराज तुम्ही बळीवंत झालो म्हणता. मग 2-3 मुद्दे. बळीवंत होण्याकरता जवळ बळ पाहिजे. बळीवंत होणार म्हणजे तुम्हाला समोर शत्रू पाहिजे. बळीवंत होणार म्हणजे शत्रूसोबत 2 हात केले पाहिजे. आणि शत्रूसोबत 2 हात करायचे तर रणभूमी असली पाहिजे. आणि रणभूमी असली पाहिजे, शत्रू असले पाहिजे, तर त्याच्यावर तुम्ही विजय मिळवला पाहिजे. मग तुम्ही बलवान आहेत. कुठल्या बळानं बलवान आहेत? पहिला मुद्दा. तुमच्यासमोर शत्रू कोणता आहे? दुसरा मुद्दा. तुम्ही युद्ध केलंय कोणत्या पद्धतीचं? तिसरा मुद्दा. आणि विजय मिळवलाय तो कोणता? चौथा मुद्दा. विठाला आता व्यवहारात बरीच बळ आहेत, मला सांगत बसायला वेळ नाही. फक्त परमार्थातल्या महाराज 2 बळांचा उल्लेख करून जाईल मी. आमच्या संतांकडं परमार्थातले 2 बळ आहेत. एक बळ प्रसिद्ध आहे, हरिपाठात त्याचा उल्लेख आलाय. बळे आकळे ये रवी, हे भावाचं बळ आहे. हे मंडपात हे जे लोक जमलेत ना महाराज, हे कशाचं बळ आहे? भावांचं नाही, अंतकरणातल्या भावाचं. विठाला एक सोपं करतो. काकडा जवळजवळ सगळ्यांचा पाठ आहे मंडपातल्या, असं मी गृहीत धरतो. रोज आपण काकडा म्हणतो, महाराजांचं तर रोजच ऐकतो. काकड्यामध्ये काय काय घडतं पहा. पंढरपुरात काय घडलंय उल्लेख काकड्यामध्ये आला. पहाटे 3:30-4च्या दरम्यान पंढरपुरात असं झालंय. वळवटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. 33 कोटी देव हात जोडून उभे आहेत. कशासाठी? पांडुरंगाच्या दर्शनासाठी. अजून दरवाजा उघडलेला नाही. कवाडा अडुनी पाहता ती जगजेठी. काहींनी गृहमंत्र्यापर्यंत गेलीत वशीला लावायला, कारण मुख्यमंत्री सध्या झोपलेलेच आहेत पंढरपूरचे. तुमच्या डोक्यात दुसरं येईल. आणि कामकाज गृहमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यालाच पाहावं लागतंय. म्हणजे पंढरपुरातलं तुम्ही दुसरं आणू नका डोक्यात. तर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघी जणी आहेत ना,
राही रखुमाबाई हे होतं तुमच्या डोक्यात तिसरंच आलं राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया सेजे हलवोनी जागे करा देवराया देव आले देव एकटे आले महाराज पण देवांच्या बायका गैरहजर राहतील का अहो, देव तरी रिकामे हाताने आले देवांच्या बायका पंचप्राण आरत्या घेऊनी देव स्त्रिया येती भावी ओवाळीती राही रघुमाईचा पती देव आले देव स्त्री आल्या महादेव गैरहजर राहतील का? त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत देव आले देव स्त्रिया आल्या महादेव आले गंधर्व आले अप्सरा आले 4 वाजल्यापासून सगळे दरवाजात उभेत दरवाजा उघडला नाही देवाच्या दर्शनासाठी आता पुढचं वाक्य ऐका 4 वाजता सगळे पांडुरंगाच्या दारात आणि पांडुरंग 3:30 वाजल्यापासून जनाबाईच्या घरात नामयाची जनी कोण तिचा भाव जेवी पंढरीराव तिच्या सवे हे गंध घेऊन आलेत अक्षता घेऊन आलेत अत्तर घेऊन आलेत नैवेद्य घेऊन आलेत ओवाळायला आरत्या घेऊन आल्यात आणि ती बाई यातलं काय देणार आहे ह्याला काही याच्यासाठी बोलवलंच नाही तिनं पहाटेपासून गोंधळ तिचा वेगळ्याच कारणानं चालू आहे 1-2 कडवे घेऊ महाराज आपण महिला मंडळ भरपूर आहे आम्ही कैलास महाराज माऊली महाराज आम्ही पुढे म्हणतो महिलांनी मागे म्हणायचं जनाबाईचं जातं डिपार्टमेंट तुमचं आहे तुम्हाला देऊ महाराज पुढं तुम्ही मागं तुम्हाला म्हणायचं म्हणायचं खुंटाच उपटून काढते ते तुम्ही थांबा जेनू काम तेनू थाय बीजा करे सो गोता खाय यांचं कामही यांना देऊ आम्ही पुढे महिला मंडळ मागे 2 कडवी सुंदर थांबा 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 16 गावातले आहेत का तुम्ही 16च आहेत का थांबा थांबा 18 आहेत का 18 गावच्या दिसायल्यात व्यवस्थित म्हणा यांना पुढं म्हणू द्या आणि एका सुरात मागं म्हणा 18 गावच्या असल्यासारखं करू नका एका झडपी सर्कल मधल्या असल्यासारखं करा असं काय करताय सुंदर माझे शाबास ओव्या परफेक्ट सासू सासरा दिला तो तिसरा वा वा ओव्या गाऊ प्रतारा तू ये रे मा विठ्ठला वा धन्यवाद टाळ्यावर सुंदर आवाज महाराज पण ते मागलच्या बायका विचार करू लागल्या म्हणाव का नाही त्याच्यात कीर्तन संपून जाणार मग आधीच पुढे येऊन बसायचं कळू नये का आज गेला चान्स तुमचा सुंदर म्हटलं महाराज तुम्ही रागवू नका तुम्हाला देतो पण जातं कसं द्यावं तुमच्या हातात पुरुषांसारखे पुरुष आहे रामकथेचा मंडप आहे गोड असं प्रभू रामचंद्रांचं भजन आम्ही पुढे म्हणतो पुरुषांनी आमच्या मागे म्हणायचं आईसाहेब तुमच्या मागे म्हणतील श्रीराम जय राम श्रीराम
वा वा. महिला मंडळ श्रीराम. वा वा वा. श्री टाळी वाजवा हात वर कर. श्रीराम. वा वा. दुप्पट. क्या बात. महिला मंडळ श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. वा वा. श्रीराम. वा. मोठा आवाज होता तुमचा, पण गोड त्यांचाच होता. तुमचा मोठा होता, त्यांचा गोड होता. ताईसाहेब, एक विशेष झालं बरं का. महाराष्ट्रभर कथा कीर्तन करतो आम्ही. बहुतेक ठिकाणी महिलांचा आवाज मोठा येतो, इथं पुरुषांचा मोठा आला. आज कॉलर टाईट झाली आपली. यांचं कसं शिस्तीत काम आहे ना सर. मुंग्यांची रांग पाहताना पुढची मुंगी निघाली, मागच्या निघाल्या. शिस्तबद्ध कार्यक्रम. मुंगळे रांगेत बघितले का? मुंगळे पटांगण धरून. पण या परिसरातले मुंगळे शिस्तीत आहेत हे विशेष आहे. मुंग्या तर आहेतच, मुंगळे शिस्तीत आहेत. धन्यवाद सर्वांना. पहाटे काय वैशिष्ट्य आहे महाराज. सगळे देव त्याच्या दारात आहेत आणि तो जनाईच्या घरात आहे. नामयाची जनी सवेवेची शनी, धर्माघरी पाणी. हे सगळं भावाचं चिंतन आहे. भावबळ आणि दुसरं एक गोड बळ सांगायचं आहे आणि थांबायचं आहे. संतांकडं दुसरं एक बळ आहे, त्याला वैराग्याचं बळ म्हणतात. आणि नुसतं साधं वैराग्य नाही अंगी वैराग्याचे बळ. आणखी एक गोड प्रमाण आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. संतांचं विवेकी वैराग्य आहे. आपल्याकडं वैराग्य येतं ते अविवेकी असतं. शास्त्रीय शब्द आहेत जिहासा वैराग्य आणि जिज्ञासा वैराग्य. आपल्याला होतं ते जिहासा आणि संतांकडे असतं ते जिज्ञासा. विचारसागर किंवा पंचदशीनं केलेली वैराग्याची व्याख्या. इहलोकापासून स्वर्गलोकापर्यंत प्राप्त असलेल्या भोगांच्या इच्छेच्या त्यागाला वैराग्य असं म्हणतात. ज्ञानोबाऱ्यांनी केलेली व्याख्या. ऐहिक का स्वर्गीचे भोग पायिक झालिया इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी जिज्ञासा वैराग्य. जिहासा वैराग्य 3 परिस्थितीत निर्माण होतं. शब्द जाड आहेत पण उगा डोक्यावरून गेले तरी ऐका. महाराज तुमच्यासाठी सांगतो. जिहासा वैराग्य 3 काळात निर्माण होतं. आपल्या डोक्यात एकच व्याख्या बसली, त्याग म्हणजे वैराग्य. वैराग्य तो त्याग, एवढीच व्याख्या नाही. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे, तो खरा त्याग आहे. गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागुते, हरपे निरुते ते शांती पैगा. शांती, ज्ञान, वैराग्य ह्याच्या व्याख्या आपण फार अलीकडच्या केल्या. त्याग 3 प्रकारात घडत असतो, त्याला आपण सहज वैराग्य म्हणतो. भोगाबद्दलच्या अज्ञानात त्याग घडतो,
भोक्तृत्व शक्तीच्या अभावात त्याग घडतो आणि भोगाच्या प्रतिकूलतेत सुद्धा त्याग घडतो. आणि याच वेळेला आपण वैराग्य म्हणून बसतो. ते वैराग्य नसतं, त्याला जिहासा वैराग्य म्हणायचं. जिज्ञासा वैराग्य. परिस्थिती अनुकूल असताना वस्तूचा त्याग घडावा, वस्तूचं यथार्थ ज्ञान असताना वस्तूचा त्याग घडावा, आणि वस्तू भोगण्याचं सामर्थ्य अंगी असताना वस्तूचा त्याग घडावा. त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणतात. विठाल. आता सगळंच एका प्रमाणामध्ये आणतो महाराज. सहस्रनामाचे हत्यार, शंखचक्राचे शृंगार, अतिबळ वैराग्याचे थोर, केला मार षडवर्गा. हातात शंखचक्रांचे शृंगार आहेत, अंगात वैराग्याचं बळ आहे, आणि समोर 6 शत्रू आहेत: काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. आणि याच्यावर मात करण्यासाठी संसार रामाच्या रणभूमीत संत उतरले आहेत. आणि हातामध्ये ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे, वैराग्याच्या बळानं, हरिनामाच्या शस्त्रानं षडविकारांवर विजय मिळवण्याकरता संसार रणभूमीत संत उतरले. आणि संसारावर विजय मिळवून खऱ्या अर्थानं वीर आणि शूर झाले. आम्ही झालो बळीवंत. 4 वाक्य पुन्हा ऐका. रणांगणात जाऊन शत्रूवर विजय मिळवतो तो शूर नाही, विकारांवर विजय मिळवतो तो शूर. जिंकावा संसार येणे नावे तरी, झुंजारते एक विष्णुदास जगी. बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता. आणि हे सगळं घडलंय वैराग्य बळाच्या जोरावर. त्या वैराग्य बळानं आम्ही काय केलं याचं चिंतन दुसऱ्याच्या लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार हे वैराग्य आहे. संसाराला लाथ मारली, जाळोनी संसार, संसाराच्या नावे घालून या शून्य केला षडउर्मीचा. उर्मी म्हणजे लाटा. लाटा 6 प्रकारच्या, 2 जीवाच्या, 2 मनाच्या आणि 2 देहाच्या. क्षुधा, तृषा, सुख दुःख, जन्म मृत्यू. जन्म मृत्यू देहाच्या, क्षुधा तृषा जीवाच्या आणि सुख दुःख मनाच्या. या 6 उर्मीच्या आम्ही पलीकडे गेलो. तुल्य निंदा स्तुतीर मौनी, संतुष्टो येन केनचित. मानापमान स्तुल्य, स्तुल्य मित्रारी पक्षयो. सुखदुःखाच्या पलीकडे गेलो, तहान भुकेच्या पलीकडे गेलो आणि जन्म मृत्यूच्याही पलीकडे गेलो. नाही आम्हा ज्यावे मरावे लागत. केला षड उर्मीचा मार. विस्ताराला वेळ नाही, माझी वेळ संपत आली आहे. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करू. 5 मिनिटात तुम्हाला मोकळी. पुरुष मंडळी दोन्ही हात वर करतील. पुरुष. वा वा, छान. बिगेर बांगड्यावाले सगळे, बांगड्यावाले खाली राहू द्या. सरळ सरळ करा, निलगिरी करा ना, येड्या बाबळी नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी, महिला मंडळ टाळी वाजवा, टाळी वाजवा. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की.
आपलं संपलेलं आहे. मला विस्तार जेवढा करायचा तेवढा केला. उपस्थित सर्व गुणवान तुम्ही सर्व उठू नका. एक 5 मिनटं शिस्त अशीच ठेवा जशी आहे तशी. आमच्या मनीषाताई, आमचा अक्षय भैया यांनी संजयरावजींच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आणि दिव्य हे रामकथेचं आयोजन, एवढा कीर्तन महोत्सव, अन्नदान. आज किती 3000 लोकांचं अन्नदान झालं. उद्या दुप्पटच करावं लागेल. 6000 लोकांचं उद्या अन्नदान होईल. काल्यापर्यंत, काल्याच्या दिवशी 15000पेक्षा पुढंच अन्नदान करावं लागेल. कारण खूप 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 समाज पुढे वाढत जाणार आहे. आज दुसरा दिवस आहे. अतिशय काल पात्र वाढलं समजा, आज मीठ वाढलं. मिठाला कमी समजू नका, सगळ्यातच मीठ लागतं हे ध्यानात ठेवा. उद्यापासून मिष्टान्नाच्या पंक्ती आहेत. उद्या कुरकुरीत भजे आहेत बरं का. तरुण मंडळासाठी पापड आणि भजी आहे उद्या नुसतं. परवा असं गोड मुरलेलं लोणचं खायला मिळेल. मग नंतर श्रीखंड, बासुंदी, हे सगळं पदार्थ. आणि शेवटच्या दिवशी वरण भात आहेच. मग शिस्तबद्ध कार्यक्रम आहे. ताईसाहेबांना खूप खूप धन्यवाद. त्यांच्या मनोकामना, त्यांचे इप्सित जे काही इच्छा असतील निश्चित प्रभू रामचंद्र साकार करतील. मी मगाशीच बोललो, एवढे भाऊ आणि एवढ्या बहिणी, एवढ्या माता भगिनी तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळं तुम्हाला काळजी करायचं काम नाही. तुम्ही फक्त हाक द्या, हे उभेच राहतील. तुम्ही थकू नका, तुम्ही घाबरू नका, तुम्ही थांबू नका. तू चाल पुढं तुला र गड्या, भीती कोणाची परवा ही कशाची. तुम्ही चालत राहा. एक वाक्य तुमच्यासाठी बोलून जाईल. ना थक कर बैठ अभी उड़ान बाकी है, ना थक कर बैठ अभी उड़ान बाकी है, जमी खत्म हुई तो क्या हुआ अभी आसमान बाकी है. तुम्हाला उंच भरारी घ्यायची आहे. अजून एक वाक्य बोलून जाईल तुमच्यासाठी. उडत्या पाखरांना परतण्याची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतण्याची तमा नसावी, नजरेत एक नवी दिशा असावी. घरटे ते काय बांधता येईल केव्हाही, घरटे ते काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. यशाची सर्व शिखरं तुम्हाला पादाक्रांत व्हावीत. जसं त्याचं नाव अक्षय आहे तसं तुमच्या हातून अक्षय काहीतरी घडून जावं अशी शुभकामना व्यक्त करतो. उपस्थित माझ्या सर्व बांधवांना मनापासून वंदन करतो. सर्व गुणीजन मंडळीप्रती नितांत आदर ठेवून सर्वांप्रती सद्भावना व्यक्त करतो. आणि या चिंतन सेवेला विराम देत असताना माझ्या स्वतःसाठी एक गोड वाक्य बोलून जातो. जितनी मेहरबानियाँ की है आपने उतनी तो मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानियाँ की है आपने उतनी तो मेरी औकात नहीं. ये तो कृपा है सदगुरु जोग महाराज की, ये तो कृपा है संत भगवान बाबा की, ये तो कृपा है नथुराम महाराज केहाळकर बाबा की, वरना मुझमें तो ऐसी कोई बात ही नहीं, वरना मुझमें तो ऐसी कोई बात ही नहीं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराज ज्ञाने 5 मिनिट, फक्त 5. महिला मंडळींना जाऊ द्या. पुरुषांनी एवढी घाई करायचं काय कारण आहे? ज्ञानी याचा चुकी याचा तोच वंश महाराष्ट्राला आहे. त्याचाच एक अंश आमच्या या वारकरी संप्रदायाला आहे. बळी यांचे अंकित आम्ही झालो बळवंत. या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांनी या ठिकाणी येऊन आपली सेवा केली. खरं तर महाराज अंगातल्या आपण ज्ञानाच्या वैराग्याच्या बद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या, कानातल्या बाळीला आम्ही बाळी म्हणतो, आपण कुंडल सांगितलं, हे जे काही यथार्थ ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं. आणि उद्या जिंतूरच्या कुठल्याही भवितव्यासाठी परळीचाच आधार किंवा परळीचाच आशीर्वाद लागणार आहे आणि तो तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. या अखंड हरिनाम सप्ताहातील दुसरी सेवा या ठिकाणी आपण या ठिकाणी येऊन केलीत. वेदांताचं यथार्थ ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं. उभा महाराष्ट्र आपल्याला ओळखतो. आम्हालाही सुद्धा याचा आनंद झालेला आहे. उद्या सकाळी याच ज्ञान मंडपामध्ये सकाळी 4 ते 6 काकडा भजन, 8 ते 10 सर्व मुंगळ्यांना ज्यांनी शिस्त शिकवली ते आमचे
महान तपस्वी संत देवानंद बाबा यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हरिओम नम